नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो हिंगोलीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत यंग इंजिनियर सौरभ अग्रवाल, जे मागच्या 4 वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. सो आजवरचा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांचा अनुभव कसा होता आणि त्यांचे एकंदर या इंडस्ट्रीमधलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. गप्पांना आधी सुरुवात करायची इथून, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोण होती, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळं तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनेन असं? तर काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? माझं ऍक्च्युअल तर कॉलेज पुण्यात झालेलं आहे. हं. BE सिव्हिल पुण्यातून झालेलं आहे, ट्रिनिटी कॉलेजमधून. सिव्हिल घेण्यामागचं मेन कारण होता, मला हिंगोलीमध्ये वर्क करायचं होतं आणि इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे थोडंसं बॅकवर्डमध्ये काउंट होत होतं. इट्स वन ऑफ द बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. तर इथलं जे डेव्हलपमेंट रिगार्डिंग काय करता येईल, माझं कॉन्ट्रीब्युशन, तेच माझी एक प्रेरणा होती सिव्हिल घेण्यामागे. तेच पहिले डिप्लोमा संभाजीनगरहून MGM कॉलेजमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर पुण्यात BE सिव्हिल हे ट्रिनिटी कॉलेजमधून केलं. नंतर इंटेरियर सोबत पुण्यातच एक डिप्लोमा केलेला आहे. त्याच्यानंतर तिथूनच कॉलेजचं लास्ट फायनल इयर पासूनच वर्किंगला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडे एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तिथंच पुण्याला BPMS मधून सँक्शनिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब केला आहे. आणि त्याच्यानंतर हिंगोलीचा प्रवास, मग इथं एक प्रायव्हेट ऑफिस सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग, कमर्शियल बिल्डिंग, NA लेआउट, इंडस्ट्रीयल लेआउट, बिल्डिंग परमिशन, त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये गव्हर्नमेंटचे रोडचे वर्किंग्स, रोडचे काम, ब्रिजेस वगैरेचे वर्किंग सुरू आहे. त्यामध्ये सो Yes. हा आतापर्यंतचा प्रवास होता. आता यातली आणखीन एक गंमत मला विचारायची किंवा या प्रवासातला आणखीन एक टप्पा विचारायचा, तो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात जेव्हा तो इंजिनिअरिंग पूर्ण करतो, प्रॅक्टिस करतो, स्वतःचं ऑफिस सुरू करतो किंवा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतो आणि त्यानंतरचा जो पहिला प्रोजेक्ट असतो तो त्याच्यासाठी पण आठवणीसाठी एक फार महत्त्वाचा असतो आणि तिथं त्याचा स्ट्रगल पिरियड संपून आता ऍक्च्युअल कामाला सुरुवात होणार असते. सो पहिल्या प्रोजेक्टच्या आठवणी काय सांगाल, कसा होता तो प्रवास? एक हा फील्ड अशी आहे की फर्स्ट जे प्रोजेक्ट्स असतात, थोडंसं लोकांना आपल्यावर ट्रस्ट करणं अवघड जाते. कारण त्यांचं पण खरं असतं, त्यांच्यात पण एक लाईफ टाईम प्रोजेक्ट असतं त्यांचं पण. पण आपले जे एक्सपिरियन्स असतात, ओल्ड असताना आपल्याला नॉलेज चेक करून ते पुढे जातात की कसं काय भेटेल. माझं फर्स्टच प्रोजेक्ट जे होतं, G+2 एक बिल्डिंग होती, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. ओळखीचेच होते, जवळचे ओळख होती. त्यांनी एकदा नॉलेज चेक करून पूर्ण वर्किंग प्रोसेस केलं. थोडंसं त्याच्यामध्ये जे नॉलेज गेनिंगचं प्रोसेस जास्त होतं, पण ते सक्सेसफुली आणि सेफली, जे स्टीलमध्ये मेन आपल्याला बिल्डिंगमध्ये जे कंपोनंट असतो स्टील, त्याच्यामध्ये सेफली स्ट्रक्चरल इंजिनियर सोबत आम्ही ते एक्झिक्यूट केलं. आणि G+2 माझा फर्स्टच प्रोजेक्ट जे होता, G+2 ची बिल्डिंग होती आणि ते फार सॅटिस्फाईड अँड मेमोरेबल प्रोजेक्ट होता फर्स्ट. बरोबर आहे. पहिला प्रोजेक्ट कायमच असा मेमोरेबल असतो, कारण पहिल्यांदा तुम्ही म्हटलं तसं पहिल्यांदा आपण ज्युनियर असतो, कोणी विश्वास ठेवत नसतं आणि कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून एक्सपिरियन्स मिळत नाही आणि एक्सपिरियन्स नाही म्हणून पुढच्या साईड नाही, असं सगळं ते चक्र असतं. म्हणूनच तुम्हाला या पहिल्या प्रोजेक्टची आठवण मी विचारली. आता काही टेक्निकल मुद्द्यांवर येऊया, म्हणजे त्यातले काही प्रश्न येऊया. त्यातला पहिला एक मुद्दा म्हणजे तुम्ही पुण्यातही वर्किंग केलेलं आहे आणि आता हिंगोलीत पण काम करताय. तुम्ही एक बघितला असेल प्रॉब्लेम, म्हणजे लेबरमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. अकुशल कामगार आपण त्यांना म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कारण त्यांना एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोकाही संभवू शकतो. त्यामुळे ते कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता? काय सांगाल? आता ही फील्ड अशी आहे, जेवढं स्किल्ड लेबर, स्किल्ड वर्कमॅनशिप, तेवढी सेफ बिल्डिंग, असं आपण सांगण्यात हरकत नाही. काही लोक थोडेसे सेव्हिंग करण्यासाठी क्वांटिटी जे असते मटेरियलची कमी टाकतात, असले प्रकार करतात. किंवा कुठं कमीमध्ये लेबर भेटत असेल तर त्यांना लावून ते कंटिन्यू करतात. पण त्यांचा हेडॅक बिल्डिंग, म्हणजे ते धोकादायक बिल्डिंगला पण असतो आणि त्याचा हेडॅक जे इंजिनियर आहे त्याला पण हे असतो, जेवढी वर्कमॅनशिप चांगली असते. आता एक साईटवर असंच अनुभव आला मला की रेट त्यांचे नॉर्मल पेक्षा जास्त होते, पण ते झिरो स्किल्ड लेबर आहे.
तर जिथं आम्हाला वीकली व्हिजिट करायचं तिथं आम्हाला डेली व्हिजिट करावं लागतं. तिथं त्यांच्याकडून अपडेट घ्यायचे. त्यांचे जेवढे पण लेवल्स असतात ते आउट असतात. आता आपण हाताने तर इंजिनियर काम करू शकत नाही. तर फर्स्ट त्यांचा एक स्किलशिप प्रोग्राम झाला पाहिजे असे अनस्किल्ड लेबरचं, आणि नंतरच असले प्रोजेक्ट्स कॅरी ऑन झाले पाहिजे. तर जेवढं थोडेसे सेव्हिंगसाठी बिल्डिंग जे आहे अनसेफ होऊन जाते, ते असले प्रकार पब्लिक म्हणजे जे क्लायंट्स आहे त्यांनी पण करू नये बरोबर. आणि सेफ्टीचा प्रेफरन्स जास्त घ्यावा. बरोबर. हा झाला जसा लेबरचा मुद्दा. तसा पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे जसं हे फील्ड बदललं, तसं यातली टेक्नॉलॉजी पण बदलली आणि आता टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेलेली आहे, ज्याचा फायदा पण तुम्हाला या क्षेत्रात काम करताना होत असेल. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला रोजच्या कामामध्ये कशी होते आणि ते तुम्ही कशी करून घेता? एकतर सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि एकतर मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू. सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू तर जे प्लॅनिंगचा पार्ट असतो, आजकाल मल्टिपल सॉफ्टवेअर आहेत. ऑटोकॅड आहे, 3Dचे डिझाईनसाठी मल्टिपल सॉफ्टवेअर्स आलेले आहे. अजून बाकी स्ट्रक्चरल डिझायनिंगसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे. तर ते सॉफ्टवेअरचं पूर्ण वर्किंग इझी होते. पहिले वर्किंग इंच आणि फूटमध्ये व्हायचं, आज आपले जे वर्किंग आहे MM मध्ये होतोय. हं. तर MM ची ॲक्युरेसी आपण साईटवर प्रिफरेबल आजकाल हा चेंज टेक्नॉलॉजीमुळे झालेला आहे, की भेटू शकतो. म्हणजे कसं आपण MM मध्ये वर्किंग करू शकतो. कॅडमुळे जेवढे पण स्ट्रक्चरलचे सेंटर लाईन प्रोजेक्ट्स असतात त्याची ड्रॉइंग्स पूर्ण पर्यंत गेलेले आहे. हं. तर ते आपण ॲक्युरेसीमध्ये पण फरक पडलेला आहे आणि साईटवर जे आहे, आजकाल मशिनरी शिवाय काहीच नाही. ते आपण कास्टिंग असो किंवा मल्टी फ्लोअर बिल्डिंग असो, मल्टी फ्लोअर बिल्डिंग मशिनरी शिवाय पॉसिबलच नाही. हं. एवढं ट्रान्सपोर्टेशन आजकाल कितीही लेबर अवेलेबल असलं, तर आज हार्डवर्क कोणाला नको आहे. तेवढं ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल मल्टिपल फ्लोअरला आजकाल लेबर कोणच करत नाहीत. ते आपल्याला मशिनरीचीच हेल्प घ्यावा लागतो. आणि आजकाल या फील्डमध्ये दिवसेंदिवस लेबर ऑलमोस्ट कमी होत चाललेले आहे. तर त्याच्यामुळेच ते RMC वगैरे जे प्लांट्स आहे, ते हिंगोली डिस्ट्रिक्ट लेव्हलमध्ये पण आपल्याला बघू शकतो आपण, की इथं पण RMC प्लांटचं थोडंसं ट्रेंडिंग आहे, की कसं आपण करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त क्वालिटीमध्ये सुधार भेटली तर इथं RMCला खूप स्कोप आहे. आणि इथं लेबरची परिस्थिती अशी आहे, की दिवसेंदिवस लेबर क्रायसिस वाढत चाललेला आहे. बरोबर. हा झाला लेबरचा आणि टेक्नॉलॉजीचा मुद्दा. आता पुढचा एक वेगळाच मुद्दा येतो. तो म्हणजे जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आता बरेच करताय, तर त्याच्यामध्ये जेव्हा कस्टमरकडे जाता, तेव्हा बऱ्याचदा कस्टमर असं म्हणतो, की माझं बजेट कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये मला बसवून द्या. पण ॲज अन इंजिनिअर तुम्हाला असं वाटत असतं, की आपण एक चांगलं क्वालिटी काम करावं, जे बघून आपल्याला अजून पुढची पण कामं मिळतील. आणि ऑफकोर्स कस्टमरचं म्हणणं असतं, की एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा तुम्ही बॅलन्स कसा करता? अ, 2 टाइप याच्यात मी सांगू शकतो. एक तर क्वालिटी वर्क असतो किंवा क्वालिटी वर्क नसतो. ते 100% डिपेंड असतं इंजिनिअरवर. काही मी बघितलेलं आहे, की तर थोडंसं ट्रेंडिंग असं आहे, की जसं कस्टमर म्हणेल, तसंच वर्किंग कंटिन्यू होईल. असे पण एक फर्मनेस असतं, की नाही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज नकोय. जेव्हा आपण M25 चं काँक्रीट ग्रेड म्हणतो, तर M25चं ते वर्किंग झालं पाहिजे याची आपण काळजी आर्किटेक्चर आणि इंजिनिअर्सनी घ्यावी. तर एक असतं. आणि बजेटमध्ये जेव्हा प्रोजेक्ट असतं, तर बजेटमध्ये काय आपल्याला डिझायनिंग पार्टमध्ये काय करता येईल? जसे आपल्याला लाईट वेट स्ट्रक्चरमध्ये सेफ स्ट्रक्चर कसा डिझाइन करता येईल? किंवा त्यांना काय ऑप्शन्स आहे? एक्झाम्पल रेड ब्रिकच्या जागी आपण AAC ब्लॉकमध्ये पण थोडीशी कॉस्ट सेव्हिंग करू शकतो. किंवा कॉलमचं स्ट्रक्चरल इंजिनिअरला कसं आपल्याला थोडंसं मोल्डिंग करून त्याला बजेट त्यांचं प्रॉपर बसवता येईल, हे त्याची पूर्ण वर्किंग आपल्याला वेगवेगळे प्रिकॉशन्स घेऊन आम्ही करत असतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न एक थोडा वेगळा आहे यापेक्षा. तो म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात, इंजिनिअर आहात आणि हिंगोलीमधले मूळचे रहिवासी आहात. म्हणून या तिन्ही अँगलमधनं तुम्हाला हा प्रश्न आहे. ते म्हणजे हिंगोली जिल्ह्याचा जर ओव्हरऑल एक विकास बघितला किंवा एक तुमचं डेव्हलपमेंटचं व्हिजन जर बघितलं, तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेगमेंटवर, सेक्टरवर काम झालं पाहिजे जर आपल्याला हिंगोलीला पुण्या-मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल? तर ॲज अन इंजिनिअर तुम्हाला काय वाटतं कुठल्या-कुठल्या सेगमेंटवर जास्त आता काम झालं पाहिजे? हिंगोलीचा मेन जे इन्कम सोर्स आहे, ते पूर्ण ॲग्री बेस्ड आहे. पण मला असं वाटतं हिंगोलीत इंडस्ट्रीजचा जो पर्सेंट आहे तो 0 आहे. तर
काही ना काही आपल्याला जसं मेक इन इंडिया मध्ये गव्हर्नमेंट किंवा लोकल जे ऑथॉरिटी सेक्शन आहे त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीसाठी सपोर्ट केला पाहिजे. जसं मी रेग्युलर मध्ये जे फेस करतोय, इथले जे ऑथॉरिटीज आहे इंडस्ट्रियल प्रोजेक्टसाठी 100% नॉन कॉपरेटिव्ह आहे. त्यांना ते सिरियसनेसच नाही. तर गव्हर्नमेंटनी याच्याबद्दल कुठं ना कुठं वरती विचार केला पाहिजे. इथं इंडस्ट्रीज का येत नाही? तर लोकल ऑथॉरिटी, काही ऑथॉरिटीज चांगले पण आहे, पण जे आउटर सेक्शनमध्ये आपल्याला कोणता प्रोजेक्ट टाकायचा इंडस्ट्रियल, तर त्याचे NA प्रोसेसच एवढे मोठे केलेले आहे किंवा त्याचे NOCs, त्याचं थोडंसं करप्शन लेवलमध्ये पण थोडंसं गव्हर्नमेंटने कुठला तरी विचार केला पाहिजे. तर हा हिंगोली थोडंसं डेव्हलपमेंटच्याकडे वळेल असे. बरोबर. हां. पण त्याच्यामध्ये शासन अजून काय पावलं उचलू शकतं असं तुम्हाला वाटतं? अजून गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत अजून? जर MIDC एरिया थोडा अजून इथं जास्त बिल्डअप करायचा असेल किंवा ॲग्रिकल्चर तुम्ही म्हणालात इथं झोन फार मोठा आहे. पण त्याला प्रमोट करण्यासाठी अजून अजून काय वेगळे स्टेप्स घेऊ शकतं का गव्हर्नमेंट? जे इंडस्ट्री ओपन करण्यासाठी जे प्रोसेसेस आहे ते अजून सिम्प्लिफाय केले पाहिजे आणि सिंगल विंडो सिस्टीम जे मल्टिपल आपण डायरेक्शन आपल्याला NOC साठी डिपार्टमेंटला जावं लागतं. जसं MSCB इलेक्ट्रिकची परमिशन MSCBला, PWDची परमिशन प्रत्येक डिपार्टमेंट, 10 डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रोसेस एका महिन्याचा आणि प्रत्येक डिपार्टमेंटला आपल्याला काही ना काही त्यांना सहयोग करावा लागतं. तर ते सहयोग कमी झाले आणि सिंगल विंडो सिस्टीम थोडंसं जास्त झालं तर लोक पण विचार करू शकता इंडस्ट्री ओपन करायला. खूप लोक इथं आहे असे माइंडफुल की कशी इंडस्ट्री ओपन करता येईल, पण ते थोडंसं प्रोसेसच टफ होऊन जाते, तर कोणी त्याच्यामुळे पुढे येत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो रुटीनपेक्षा वेगळा होता किंवा काहीतरी हटके त्याच्यात केलं किंवा काहीतरी काम करताना आनंद, समाधान एक चांगलं मिळालं? असे मल्टिपल तसे तर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स केलेले, पण सर्वात जे थोडंसं क्रिटिकल किंवा चॅलेंजिंग किंवा इंटरेस्टिंग प्रोजेक्ट जे मला सांगता येईल, ते इथं हिंगोलीमध्ये एक रिलायन्सची एक बिल्डिंग येते. त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही 18 फूट विदाऊट जे कॉलम आहे कॅन्टिलिव्हर प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचं जे स्ट्रक्चरल डिझाइन होता ते थोडा क्रिटिकल होता, पण त्याच्यात जे मॉडिफिकेशन करू, स्टँडर्ड आपला बार जे असतो 12 मीटरचा असतो. 40 फीटचा अराउंड त्याची साईज असते. तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही मॉडिफाय करून कंपनीहून 52 फीटपर्यंतचे बार्स मागवले. तिथं क्रॉस बीम्स प्रोव्हाइड केले आणि 18 टू 19 फीट आम्ही विदाऊट कॉलम सपोर्ट, हॉरिझॉन्टल 19 फीट आणि त्याची लांबी जी होती व्हर्टिकली ते 150 फीटपर्यंत होतं. बरं. तर असे थोडेसे चॅलेंजिंग किंवा चांगले प्रोजेक्ट्स पण आहे, ज्याच्यात आपल्याला वर्किंग करायचं एक्सपिरियन्स भेटलेला आहे मिळालं. बरोबर आणि आहे. इंटरेस्टिंग होतं. दुसरं आतापर्यंत आता तुम्ही नेहमी कन्स्ट्रक्शनसाठी स्टील जेव्हा सिलेक्ट करता, तेव्हा काय पॅरामीटर बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचं जे ग्रेडिंग असते पूर्ण, की कशी त्याची ग्रेडिंग आहे, कंपनी कोणती आहे, कंपनी किती ट्रस्टवरती आहे आणि त्यांचा मेकिंग प्रोसेस काय आहे आणि कोरोजन लेवल वगैरे त्याचे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहे ते आम्ही एकदा कन्सिडर करून त्याच्यावरती एक काही टेस्ट पण असतात. आम्ही टेस्ट वगैरे इयरली 1-2 वेळेस तर कंपल्सरी करतोच आणि त्याच्यावरती मग कंपनी सिलेक्शनचा प्रोसेस जातो. बरोबर. आणि आयकॉन स्टील कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? आणि तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? आयकॉन स्टील थोडंसं नवीन होता, तर या इयरलाच मला त्याचा अनुभव आलेला आहे. तर मागच्या 3-4 वर्षात तर नाही, पण यावर्षी 1-2 प्रोजेक्ट्समध्ये आयकॉन स्टील यूज केलेला आहे. तर एक्सपिरियन्स एकदम गुड होता, क्वालिटी पण चांगली होती. अजून प्रिफरेबल आहे, ट्रस्टवरती आहे. सो हे होते इंजिनियर सौरभ अग्रवाल सर. आणि जसं त्यांनी आता सांगितलं की त्यांनी आता माझ्या ते फर्स्ट फेज आहे, त्यांनी आता सुरुवात केली आहे कामाला, पण वेगवेगळ्या सेक्टरवर ते ॲट अ टाइम काम करतात. सो भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.